कपाळप्पा गणपती बाप्पा मोरया. लिंगप्पा, राजे शिर्के साहेब, तुम्ही येण्याचं कष्ट का केलं? निरोप पाठवला असता तर आम्ही स्वतः आलो असतो. आमच्या भावाला कुठे लपवून ठेवलं? म्हणजे तुमचं भाऊ आम्ही किडनॅप केलं असं तुमचं म्हणणं आहे की का? हे जास्त नाटक करू नको. सोडा त्याला. आमच्याकडे जास्ती वेळ नाहीये. आदित्य राजांना सोडण्यासाठी काय अटी आहेत तुझ्या? बोल, पटापट बोल. एक तर तुम्ही आमच्यावर चुकीचा आरोप करता राजेश शिर्के साहेब. दुसरं म्हणजे तुम्ही स्वतःच्या भावाला गायब करायचं आणि आमचं येऊन कॉलर धरायचं हे काही बरोबर नाही बघा. आणि ज्या नजरेनं विक्रमादित्याच्या बाबतीत तुम्ही आमच्याकडे बघता त्याच नजरेनं आम्ही तुमच्याकडे पाहिलं तर गप्पा. मोठं प्लॅन करून तुम्हीच तुमच्या भावाला डिसअपियर केलं असा आमचा संशय आहे. राजेश शिर्के एकमेकांच्या विरोधात गेम करतात असं ऐकून होतो. स्वतःच्या भावाचं गेम कराल असं वाटलं नव्हतं. गप्पा. कपाळप्पा गणपती बाप्पा मोरया. देव, माझं काम आहे तुझ्याकडे. मला बोलायचंय तुझ्याशी. म्हणजे उत्तर हवंय तुझ्याकडून. पण मला हवं तेच उत्तर हवंय. तेव्हा मी सांगते ते ऐक. विक्रमशी लग्न करू नकोस. हे बघ, आता जर तू मी सांगितलेलं ऐकलं नाहीस तर मी असं समजेन की आईच्या प्रेमापेक्षा विक्रमशी लग्न करणं तुला अधिक महत्वाचं वाटतं. माझा निर्णय मी सांगितलेला आहे. आता तुझी वेळ आहे. मलाही आता बघायचंच आहे. आईचं प्रेम की विक्रम, तुला काय महत्वाचं वाटतं? तुला या दोन्हीपैकी एकाचीच निवड करायची आहे. देव, ऐक माझं. देव, मला उत्तर हवंय तुझ्याकडून. देव, तू मी सांगितलेलं ऐकलं नाहीस तर मी विष पिऊन आत्महत्या करीन. आई प्लीज, आई प्लीज थांबव हे सगळं आता. का करतेस तू हे सगळं? का मला असं ब्लॅकमेल करतेस? ब्लॅकमेल? हो, तू ब्लॅकमेलच करतेस मला. देव, आई मी मुलगी आहे तुझी.
माझ्या भावना समजून घ्यायचा कधीतरी प्रयत्न कर ना. प्रत्येक वेळी तू मला चुकीचं ठरवलंय. आजही माझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा निर्णय, पण तुला तो चुकीचा वाटतो म्हणून मी तो बदलायचा का? म्हणून प्रत्येक वेळेस मीच का माघार घ्यायची? आज तर तू कहर केला जाईल. माझा निर्णय बदलायला मी तयार नाही म्हणून तू जीवाची धमकी दिली. नाही आई, आई 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 काय होतंय? आई आई साक्षी, आई 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 काय होतंय? साक्षी, आई तिच्याचमुळे वहिनींची आज ही अवस्था झाली आहे. उद्या कुणाचा नंबर आहे कुणास ठाऊक. कुणाबद्दल बोलतेस तू? तुमची लाडकी देवयानी. मॉम, उगाच काहीतरी बोलू नकोस. तू गप्प बस. तुला काही कळत नाही. अहो तुम्ही तरी. अभिलाषा, वहिनी या आजारपणातून बाहेर कशी येईल याची काळजी करण्यापेक्षा तू काय हे भलतच बडबडतेस? अजूनही वेळ गेलेली नाही. ही देवयानी जर सोहमशी लग्न करायला तयार झाली तर आत्ता वहिनी आजारपणातनं उठून बसतील. पण नाही. या घरातल्या सगळ्यांना संपवायचं असं तिने ठरवलंच आहे ना. ही फक्त सुरुवात आहे. उद्या जेव्हा तुमच्यावर ही वेळ येईल ना, तेव्हा तुम्हाला माझं म्हणणं पटेल. लक्षात ठेवा. काय झालं डॉक्टर? कशी आहे वहिनी आता? एक ग्लास पाणी. शाव. काय झालं? वहिनीला ऍडमिट करायची गरज आहे का? नाही, त्याची काही आवश्यकता नाहीये. पण डॉक्टर, आईला अचानक असं काय झालं हे तुला सांगण्याची गरज आहे? अभिलाषा, तू प्लीज जरा शांत राहा. हे पहा, यापूर्वी त्यांची एन्जिओप्लास्टी झालेली आहे, त्यामुळे त्यांनी खरं तर कोणत्याही प्रकारे मानसिक त्रास करून घ्यायला नको. आता तसं घाबरण्यासारखं काही नाही आहे, पण एक काळजी तुम्हाला घ्यावी लागेल. इथून पुढे त्यांना कोणत्याही प्रकारे मानसिक त्रास होणार नाही याकडे लक्ष द्या. मी काही औषधी लिहून दिली आहेत आणि त्यातूनही काही वाटलं तर मला फोन करा. ठीक आहे? बरं, देव मी आलो. आता वाईट वाटून काय उपयोग? या आधीच जर वहिनींचं ऐकलं असतंस तर त्यांच्यावर ही वेळ आली नसती. म्हणजे तुला काय म्हणायचंय? हे सगळं माझ्यामुळे झालंय? म्हणायला कशाला पाहिजे? तुझं तुला कळत नाही? तू असं कितीही आता विक्रम करत राहिलीस ना तरी तो काही आता येणार नाही. पण आम्हाला मात्र आयुष्यातनं उठवशील. आज वहिनींपासून सुरुवात झाली, उद्या कुणाचा नंबर आहे कुणास ठाऊक.
देव देव तू का मनाला लावून घेते? काकूची तुसडेपणाने बोलायची सवय माहिती आहे ना तुला. काकू काही चुकीचं बोललेली नाही. आईच्या या अवस्थेला मीच कारणीभूत आहे. देव देव तू काय बोलतेस हे? हो साक्षी, मी आईला असं बोलायला नको होतं, पण मी तरी काय करू सांग ना. आज विक्रमला कोणीतरी किडनॅप केलंय. त्याची सुटका कशी होईल या विचारात माझी झोप उडाली साक्षी. आणि आई मला सोहमशी लग्न करायला सांगत होती. मला नाही सहन झालं. आईची प्रत्येक गोष्ट प्रत्येक वेळी आपण ऐकायचीच असा तिचा हट्टच असतो. आई तुला सोहमशी लग्न करायला सांगते? देव हो साक्षी, का करू मी सोहमशी लग्न? माझं आणि विक्रमचं एकमेकांवर प्रेम हे आईला माहिती आहे ना. विक्रमने माझ्यासाठी त्याचं घर सोडलंय. दादूंच्या अटी पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस तो काबाड कष्ट करतोय. हेही आईला दिसतंय. प्लीज प्लीज शांत हो तू. साक्षी साक्षी मी त्यावेळी शांत राहण्याचा खूप प्रयत्न केला, पण आई ऐकायलाच तयार नव्हती. मग मी आईला खूप खूप बोलले आणि म्हणूनच आईची आज अशी अवस्था आहे. देव रडू नको. आई साक्षी साक्षी आज काकू पहिल्यांदा खरं बोलते. बहिणी कसं वाटतंय आता? आई दूध बहिणी थोडंसं काहीतरी खाऊन घे, बरं वाटेल. काही नकोय मला आता. आई माझं चुकलं. मी तुला बोलायला नको होतं. आय एम सॉरी. देव, हे सगळं बोलायची ही वेळ नाहीये. आपण नंतर बोलूया. नाही मकरंद, तिला बोलू दे. तिने हा विषय आता काढलाच आहे तर एकदाच हा विषय संपवून टाकते. मला सुद्धा पुन्हा पुन्हा स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही आता. देव, मला जे योग्य वाटलं ते मी बोलले, पण तू आमचं म्हणणं लक्षातच घ्यायचं नाही असं ठरवलं असशील तर मग कोण काय करणार त्याला? तू त्यावेळी जे बोललीस ना ते मी कधीच विसरणार नाही. अगं तुझ्या निर्णयावर आज आपल्या सगळ्यांचं आयुष्य अवलंबून आहे, पण तरीही तू तुझ्याच मनासारखं करायचं असं ठरवलं असशील तर मग आम्हीही आता यापुढे दैवावर हवाला ठेवून जगायला मोकळे. आई प्लीज असं नको ना बोलूस. तू मला अशी विनंती करून काहीच फायदा नाहीये. उद्या आमच्या जीवाचं काही बरं वाईट होईल याहीपेक्षा आई म्हणून तू मला समजून नाही घेऊ शकलीस याचंच खूप वाईट वाटतंय. बहिणी अगं तू मकरंद, माझ्यासाठी आता हा विषय संपलेला आहे. हे सगळं काय झालं तळोबा? आज मला बाबांची खूप आठवण येते.
आज बाबा असते तर कदाचित हे सगळं घडलं नसतं. आज आई माझ्यामुळे आजारी पडले. मी आईचं तेव्हाच ऐकायला हवं होतं. मी असं नको करायला हवं होतं. साक्षी, साक्षी, मी खूप वाईट आहे ना. मी तुम्हाला सगळ्यांना खूप त्रास दिलाय. देव प्लीज रडू नकोस. आणि तू असं काय केलंय? नाही साक्षी, 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 मी नेहमी स्वतःचाच विचार करत आले. तुम्हाला काय वाटेल तुमच्या भावना मी कधीच समजून घ्यायचा प्रयत्न केला नाही. असं काही नाहीये. तू स्वतःला दोष देऊ नकोस. असंच आहे साक्षी. साक्षी, उद्या आईला जर काही झालं ना तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. हे बघ, एकदा का आईने आता डोळे उघडले ना की मी आईला सांगून टाकेन. मी तिला सांगेन. ती जे सांगेल ते मी करायला तयार आहे. देव, तू काय बोलतेस? ह्याचा अर्थ तुला कळतोय? हो, मला सगळं कळतंय साक्षी. साक्षी, उद्या जर मला आई आणि विक्रम मध्ये एकालाच कोणाला तरी निवडायला लागलं ना तर मी आईसाठी विक्रम नाही विसरायला तयार आहे. पण मी आईला आता काही होऊ देणार नाही. मी आईला काही होऊ देणार नाही. आईला काही होऊ देणार नाही. आईला काही होणार नाही. आई, तुझी इच्छा होती ना माझं 23 ऑक्टोबरला लग्न व्हावं. तसंच होईल. मी सोहमशी लग्न करायला तयार आहे. मी सोहमशी लग्न करायला तयार आहे. देऊ, तू खरं बोलतेस? आई, देऊ खरंच बोलते. पण माझी इच्छा म्हणून तू या लग्नाला तयार झालीस का? नाही आहे. आपण वागतोय ते बरोबर आहे की चुकीचं हे कळायला थोडा वेळ जावा लागतो असं तूच म्हणतेस. खूप विचार केल्यानंतर मला असं लक्षात आलं की माझंच चुकलं. तू विरोध का करतेस हे समजून घेण्याचा मी प्रयत्न केला असता बऱ्याच गोष्टी घडण्यापासून टळल्या असत्या. पण अजूनही वेळ गेलेली नाही. तू अगदी योग्य वेळी हा निर्णय घेतलाय. आई, आता तरी तू देऊवर नाराज नाहीयेस ना? देऊ, अगं तुला कल्पना नाहीये तुझ्या या एका निर्णयाने तू आपल्या सगळ्यांबरोबरच विक्रमचाही जीव वाचवलायस. मी खूप खुश आहे. म्हणजे मला शब्दात नाही सांगता येत आहे. पण देऊ,
तू आता तुझ्या या निर्णयावर ठाम राहा. या निर्णयामुळे आपल्या सगळ्यांना नवीन आयुष्य मिळालंय.